तू तीच आहेस भाग 8. गौरव, असं का केलं तू? ती रागात म्हणाली. ते काय आहे ना स्वीटहार्ट, खूप दिवसापासून वहिनी स्वतःला विसरत चालली होती. मग दादालाही करमत नव्हतं, म्हणून त्याची आबोली त्याला मी परत दिली. आणि तू काळजी करू नको, 5-10 मिनटं भांडतील, नंतर परत एकमेकांना मिठीत घेऊन झोपतील. चल आता मी तुला मिठीत घेऊन झोपतो. त्याने तिच्या गळ्यात हात टाकला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला. मिस्टर सहस्त्रबुद्धे, अबोली त्याच्या मागे रूममध्ये आली. अबोली, नवीन सेक्रेटरी मुलगी आहे म्हणून काय झालं? तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का? अग्ने बेडवर बसला. मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण दुसऱ्या मुलींवर नाही. ती त्याच्यासमोर बसली. तसा त्याने डोक्यावर हात ठेवला. तिने पटकन त्याचा डोक्यावरचा हात खाली केला. अबोली, ती माझ्या मुलीच्या वयाची आहे, तो वैतागून म्हणाला. म्हणून काय झालं? आजकालच्या मुलींना त्यांच्यापेक्षा दुपटीने मोठी वयाची माणसंच आवडतात. ती तोंड वाकडं करून म्हणाली. तसेही तुम्ही अजून हँडसमच दिसतात, मग मुली मागे लागणारच. ती गाल फुगवून म्हणाली. तसा त्याने 2दा डोक्यावर हात मारला. अबोली, अबोली, तू मला फक्त इतकं सांग की तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही? अग्ने तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला. मी सांगितलं ना, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काय? माझ्यावर विश्वास आहे एवढंच बस झालं. आणि आत्तापर्यंत मी तुला सोडून कधी कोणाकडे बघितलं नाही, तर आता काय बघणार आहे? त्याने आपल्या मांडीवर बसवलं. अजूनही त्यासाठी ती त्याची पहिलीच आबोली होती, निरागस आणि खोडकर. अजूनही तशीच रुसायची आणि अजूनही त्याला तसंच मनवावं लागायचं. मिस्टर सहस्त्रबुद्धे, तुमचा माझ्यामधला इंटरेस्ट कमी झाला आहे, ती म्हणाली. तसा त्याने दीर्घ श्वास घेतला. असं तुला का वाटतं? ती नवीन सेक्रेटरी आली म्हणून? तो दोन्ही भुवया वरती करत म्हणाला. तशी तिने खाली मान घातली. तसं नाही, आता आपली मुलं मोठी झाली आहे. मी पण पहिल्यासारखी राहिली नाही, ती म्हणाली. अग्नेने तिच्या कपाळावर हात मारला. तुला समजून सांगण्यात काहीच अर्थ नाही. कृतीतून दाखवतो माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. त्याने लाईट्स ऑफ केले आणि आपलं प्रेम दाखवायला सुरुवात केली. मिस्टर सहस्त्रबुद्धे, अबोली जोरात ओरडली. आरवने सकाळी लवकरच त्याची तयारी केली. अंशू झोपेतून उठून सरळ त्याच्या रूममध्ये आला. गुड मॉर्निंग दादा, अंशू आळस देत म्हणाला. आरवने त्याच्याकडे बघून नकारार्थी मान हलवली. अंशू, सकाळी थोडा लवकर उठत जा, थोड्या वेळ जिम करत जा, आरव म्हणाला. पण अंशू जाऊन त्याच्या बेडवर पडला. अंशू, तू माझ्या रूममध्ये झोपायला आला आहेस का? आरवने त्याला बेडवर आडवा पडलेलं बघितलं. दादा प्लीज, मॉमने तिकडूनही मला उठवून दिलं आहे. ती इकडे तुझ्या रूममध्ये येणार नाही, म्हणून मी थोड्या वेळ इथे झोपतो. तू जा ऑफिसला. असं म्हणून अंशूने त्याचं ब्लँकेट डोक्यावर घेतलं आणि झोपून घेतलं. आरव त्याला बघून हसला. एसीचं टेम्परेचर अंशूला जितकं लागतं तितकं त्याने व्यवस्थित सेट केलं आणि रूम बाहेर निघून गेला. गुड मॉर्निंग ग्रँडमा, आरवने रंजना यांना वन साईड हग केलं. अंशू नाही आला अजून? रंजना यांनी विचारलं. पण त्यावर आरव काहीच बोलला नाही. मी तर त्याला उठवून आले होते. नक्कीच तो परत कुठेतरी जाऊन झोपला असेल, प्रिया म्हणाली. तिला माहीत होतं, अंशूला उठायचं नसल्यावर तिने जर त्याला उठवलं तर तो कोणाच्याही रूममध्ये जाऊन त्याची झोप पूर्ण करून घ्यायचा. इकडे गौरव गुपचूप नाश्ता करत होता. अग्नेने त्याच्याकडे बघितलं, पण त्याने अग्नेकडे बघितलंच नाही. त्याने त्याचं पूर्ण लक्ष नाश्त्यावर दिलं. आरवने पटापट त्याचा नाश्ता केला आणि लगेच ऑफिसला निघाला. आरव, ऑफिसला अजून वेळ आहे. तू इतक्या लवकर कुठे चालला? अग्नेने विचारलं. डॅड, ते आत्ता मागे प्रोजेक्टसाठी एक नवीन जागा घेतली होती,
तर तिथल्या लोकांना आपण जे घर बांधून देत आहे ना, तर काही दिवसापासून त्याचं काम लांबलं आहे. तर तिथे जाऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सांगायचं आहे. त्यानंतर मी ऑफिसला जाईल, आरव म्हणाला. अच्छा ठीक आहे. अग्नेने त्याला जास्त काही विचारलं नाही. त्यानंतर आरव पटकन निघून गेला. अबोलीने अग्नेकडे बघितलं, पण त्याने तिला सगळं ठीक आहे असं सांगितलं. योगेश आरवसाठी येऊनच थांबलेला होता. ते दोघं परत त्या साईटवर निघाले. सर, तिकडे सगळं व्यवस्थित चालू आहे, मग आज तिथे जाण्याचं कारण? योगेशने विचारलं. माझ्या परीला बघायचं आहे मला. तिला बघण्यासाठी तर चाललो आहे मी. तिला बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात कशी करू? तिला एकदा मन भरून बघायचं आहे, आरव मनात म्हणाला. तो काही बोलला नाही म्हणून योगेशने त्याच्याकडे बघितलं. सर, त्याने आरवला आवाज दिला. योगेश, तुला खूप प्रश्न पडतात, असं नाही का वाटत तुला? आरव म्हणाला. योगेशला कळत नव्हतं त्याचं काय चुकत आहे, पण कालपासून तो आरवचा सारखा ओरडा खात होता. कीर्ती सकाळी उठून तयार झाली. त्या जवळच आरवने तिची राहण्याची सोय केली होती. तिने तिच्या पहिल्या घराला ताळं लावलं. आजी आजोबांचा फोटो आणि तिचं थोडंफार सामान ती तिथल्या रूममध्ये घेऊन आली होती. रूम तशी खूप छान होती, पण कीर्तीला इतकं आपल्यासाठी करत आहे म्हणून तिला ऑकवर्ड वाटत होतं. ती स्कूलमध्ये आली तेव्हा तिला आरवची कार दिसली. बाकी गार्डच्या कार होत्या. तिने त्या गार्डना पाहून थबकली, पण हळूहळू पुढे चालत आली. तिथे आरव प्रिन्सिपॉलशी बोलत होता. आजही तो कालपेक्षा जास्त हँडसम दिसत होता. कीर्तीने आपल्या केसांमधून चेहऱ्यावरून हात फिरवला. ती व्यवस्थित आहे का नाही बघितलं. आज आरव सरांसोबत बोलायला हवं. इतकी चांगली रूम आणि तेही रेंट न घेता मला दिली. हे चुकीचं आहे. कोणाच्याही चांगुलपणाचा फायदा मी घेणार नाही. आज त्यांच्यासोबत बोलून घेते. पण मला बोलता येईल का? ते समोर आल्यावर माझी बोलती बंद होते. पण बोलायला तर हवं. जे होईल ते. आज हिम्मत करून बोलते. ती चालत चालत आरवजवळ जाऊन उभी राहिली. आरवचं लक्ष तिच्याकडे गेलं तर ती त्यालाच बघत होती. जिच्यासाठी तो आला होता तिला बघून त्याच्या मनाला थंडक मिळाली. कालसारखी आजही ती तितकी सुंदर दिसत होती, तेही बिना मेकअप. साधी सिंपल ब्युटी क्वीन होती ती. सर, कीर्तीच्या घशातून आवाज निघत नव्हता. तो तिचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेला लगेच तिला होकार दिला. बोल ना. तो जरा वेगळ्या ट्यूनमध्ये बोलला. तसं तिला अजून जास्त ऑकवर्ड वाटायला लागलं. योगेश आणि प्रिन्सिपल त्या दोघांकडे बघत होते. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बस. तिचे हे शब्द आणि आरवने लगेच योगेशकडे बघितलं. योगेश, कीर्तीला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू इथेच थांब, आम्ही आलोच. तो असं म्हणाल्यावर कीर्ती कन्फ्यूज झाली. सोबत योगेश पण. आपण तिकडे बसून बोलायचं का? तुला जे काही बोलायचं आहे ते तू शांतपणे सांगू शकते, आरव म्हणाला. कीर्ती नाही कशी म्हणणार होती म्हणून तिने हो म्हणून मान हलवली. आरव पुढे निघाला तशी ती त्याच्या मागे चालायला लागली. योगेशला त्याच्या सरांची लक्षणं ठीक वाटत नव्हती. प्रिन्सिपल त्या दोघांकडे बघायला लागले. तसं योगेशने लगेच त्यांच्याजवळ दुसरा विषय काढला आणि त्यांना बोलण्यात गुंतवले. बस ना, आरव म्हणाला. कीर्तीला त्याचं वागणं कळत नव्हतं. कीर्ती हळूच त्याच्यापासून अंतर ठेवून बसली. काय बोलायचं होतं तुला? आरवने विचारलं. ती काय विचारायचं होतं तेच विसरली. तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? तो म्हणाला तसं तिला आठवलं. हो, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी जी रूम दिली आहे
तिचं रेंट मी महिन्याच्या महिन्याला देत जाईल, शेवटी ती हिंमत करून बोलली. पण आरवच्या हाताचे बोट त्याच्या कपाळावर गेले. किती रेंट देणार आहेस? आरवने विचारलं तशी ती विचारात पडली. तुम्ही सांगा. ती रूम तुम्ही दिली आहे, ती खाली मान घालून म्हणाली. आरवने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुला जे पेमेंट देणार आहे त्यामधून रूमचं रेंट कट केल्या जाणार आहे, त्यामुळे तुला वेगळे रेंट पे करायची गरज नाही, तो म्हणाला. ओके. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिला असं कोणाचेही उपकार घ्यायला आवडत नव्हते. थोड्या वेळ दोघं शांत बसले. कीर्तीला जे विचारायचं होतं ते तिने विचारलं, त्यामुळे आता तिच्याकडे बोलण्यासारखं काही नव्हतं. आरवला तर ती फक्त सोबत आहे हेच खूप होतं. सर, मीटिंग आहे, योगेश त्याला हळू आवाजात म्हणाला. नाहीतर परत त्याचा ओरडा पडायचा. ओके. आरव उठला तशी कीर्ती पण पटकन उठून उभी राहिली. आरव निघाला. त्याच्या मागे योगेश पण गेला. कीर्तीला त्याच्यासोबत बोलायचं होतं, पण काय ते तिलाच माहीत नव्हतं. इशिकाचे गाणे गुणगुणत आवरणं. इशिका गालात हसली. इशिका कधी तिचा हँडसम मॅन तिचा शोध घेईल याचीच वाट बघत होती. रोज त्याच्या त्या लॉकेटवर ओठ टेकवायची आणि त्या लॉकेटला हृदयाशी लावायची. मी वाट बघत आहे. तिने त्या लॉकेटवर परत एकदा ओठ टेकवले आणि ते व्यवस्थित ठेवून दिलं. इशू, तू रोज रोज इकडे तिकडे फिरत असते, त्यापेक्षा डॅड सोबत ऑफिसला जात जा, जीविका म्हणाली. मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण डॅड नाही म्हणतो, ती म्हणाली. तसं जीविकाने दीपककडे बघितलं. दीपक, तिला जर ऑफिसला यायचं असेल तर येऊ दे ना, तिने सुद्धा आता सगळं शिकून घ्यायला हवं, मुकेश म्हणाले. त्यांचं वय झालं होतं, ते आता रिटायर होऊन घरीच बसलेले होते. हे बरोबर बोलत आहे, आता जबाबदारीची जाणीव तिलाही व्हायला हवी, मृदुला म्हणाल्या. तिचं अजून एन्जॉय करायचं वय आहे, तिच्या खांद्यावर लगेच जबाबदारीचं ओझं टाकणं मला पटत नाही, दीपक म्हणाला. डॅड, तू राहणार आहेस ना माझ्याबरोबर? मग काही मी माझ्या खांद्यावर ओझं घेणार नाही, जितकं जमेल तितकं करते, इशू तोंडात घास कोंबत म्हणाली. आता ती स्वतःहून म्हणत आहे म्हटल्यावर तो कशाला नकार देईल. ठीक आहे, तू जेव्हा ऑफिसला यायचं तेव्हा ये, तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. ती लगेच उठली. इशू, आधी नाश्ता करून घे, जीविका म्हणाली. माझा नाश्ता झाला आहे, मी आवरायला जाते. डॅड, आपण दोघं सोबतच ऑफिसला जाऊया, ती दीपकला म्हणाली आणि पळतच रूममध्ये गेली. इशिका, हा खूप चांगला चान्स आहे. हँडसम मॅन तुला कधी शोधून काढतील, त्यांच्यासमोर तुझी इमेज चांगली दिसायला हवी. तू किती मेहनती आहे त्यांना दाखवायचं आहे, ते तुझ्यावर इम्प्रेस झाले पाहिजे. ती आवरता बडबड करत होती. तिला भार्गवसमोर एक मेहनती मुलगी म्हणून तिची ओळख करून द्यायची होती. इशिका, समजदार मुलीसारखं वागायचं. पण मी त्याच्यासाठी जे फील करत आहे तसं तो पण करत असेल का? तयारी करत असताना अचानक तिचे हात थांबले. इशिका, फक्त काही मिनिटाच्या भेटीत तू त्याच्या प्रेमात पडली. त्याच्याबद्दल काही माहीत नसताना त्याच्या लाईफमध्ये आधीच कोणी मुलगी असेल तर? तो आता फक्त त्या लॉकेटसाठी तुझा शोध घेत आहे. लॉकेट मिळाल्यावर तो का तुझ्याकडे बघेल? तिचं मन उदास झालं. या सगळ्या गोष्टींचा तिने विचारच केला नाही, फक्त त्याच्या प्रेमात वाहत चालली होती. इशिका तिथेच तिच्या बेडवर बसली. खूप काही बिखारल्यासारखं तिला वाटायला लागलं. जी गोष्ट तिच्या आयुष्यात कधी नव्हतीच त्याचं दुःख तिला आज खूप होत होतं. दीपक इशिकाला
घेऊन ऑफिसमध्ये आला. सगळ्यांशी तिची ओळख करून दिली. ती सकाळी जितकी खुश होती तितकी आता त्याला नाराज दिसत होती. तो तिला घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये आला. काय झालं आहे इशू? तुझं जर इथे मन लागत नसेल तर तू घरी जाऊ शकते किंवा बाहेर फिरायला जाऊ शकते. तो तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, डॅड, मला तुला काही सांगायचं आहे. प्लीज तू मला चुकीचं समजू नको. ती म्हणाली तसा तो हसला. मी माझ्या प्रिन्सेसला कधी चुकीचं समजेल का? आता सांग, काय सांगायचं आहे तुला? तुझा चेहरा का उतरला आहे? दीपक म्हणाला तशी ती त्याच्या मिठीत शिरली. डॅड, आपण नकळत कोणावर तरी प्रेम करायला लागतो, तेही त्याच्याबद्दल काही माहीत नसताना. पण जर त्याच्या आयुष्यात आधीच कोणी असेल तर? कसं सावरायचं स्वतःला? त्याला विसरणं शक्य आहे का? एका भेटीत आपण इतकं कसं त्याच्यावर प्रेम करायला लागलो? इशिका म्हणाली. दीपकच्या लक्षात आलं की त्याची प्रिन्सेस प्रेमात पडली आहे. आपलं प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ती म्हणाली, इशू, प्रेम ही भावना खूप सुंदर आहे. प्रेम केल्या जात नाही, ते होऊन जातं. समोरच्या व्यक्तीबद्दल सगळं जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर प्रेम करायचं का नाही हे ठरवायचं म्हणजे ते प्रेम नाही. काहींना एका नजरेत प्रेम होतं, तर काहींना त्या व्यक्तीच्या सहवासात राहून प्रेम होतं. पण तो आपल्या योग्य आहे का नाही हे बघून कधी प्रेम होत नसतं. प्रेम करावं माणसाने, पण आपल्याला मिळायलाच हवं हा हट्ट नको. अशाने आपण आपल्याच प्रेमाचा अपमान करत असतो. प्रेम करा, निस्वार्थीपणाने करा. आपल्याला मिळवायचं आहे ह्या भावनेने नका करू. तुमचं प्रेम जर खरं असेल तर ते तुमच्याकडे परत येणारच. दीपक तिला समजावून सांगत होता. नकळत त्याची प्रिन्सेस प्रेमात पडली, पण खरंच जर तो व्यक्ती आधीच दुसरा कोणाचा असेल तर? म्हणून तो आधीच तिच्या मनाची तयारी करत होता. इशिकाने डोळे बंद केले आणि त्याचा चेहरा नजरेसमोर आला. तसे तिने पटकन डोळे उघडले. सावर स्वतःला इशिका, नाहीतर नंतर तुलाच खूप त्रास होईल, ती स्वतःच्या मनाला समजावत होती. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.